नंदुरबारमधून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। भाजपचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांचं बनावट लेटर हेड आणि बनावट स्वाक्षरीचा वापर करून मंत्रालयातून शासन निर्णय काढण्यात आल्याचं तपासात समोर आलंय। या प्रकरणी डॉक्टर गावित यांच्या स्वीय सहायकांनी नंदुरबार शहर पोलिसात तक्रार दिलेली होती। तपासानंतर शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरी, नगरसेवक गौरव चौधरी यांच्यासह चौघांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। मूळ मंजूर समाज भवनाच्या कामांऐवजी उद्यानांच्या कामांना मंजुरी देण्यासाठी कथितरित्या बनावट लेटरहेडचा वापर करण्यात आल्याचा आरोप आहे। या घटनेमुळे नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे। बातमी छत्रपती संभाजीनगरमधून मिटमिटा या भागामध्ये एका कथित डॉनच्या बंगल्यावरती शहर गुन्हे शाखेनं पहाटे छापा टाकला। संबंधित डॉनच्या मृत्यूनंतर अवघ्या महिनाभरामध्येच ही अत्यंत गोपनीय आणि मोठी कारवाई करण्यात आली। तब्बल 21 तास चाललेल्या या थरारक कारवाईनं संपूर्ण शहरात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिलेली आहे। गुन्हे शाखेनं केलेल्या या कारवाईत बंगल्यामधील 2 खोल्यांमध्ये कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम आढळलेली आहे। ही रक्कम बेहिशेबी असल्याचा पोलिसांना संशय आहे। धक्कादायक बाब म्हणजे जप्त केलेल्या रकमेमध्ये सर्वाधिक 100 रुपयांच्या नोटा आहेत। पैशांचा हा डोंगर मोजण्यासाठी पोलिसांना तब्बल 5 पेक्षाही जास्त नोटा मोजण्याच्या मशीन्स बंगल्यामध्ये मागवाव्या लागलेल्या होत्या। या रोख रकमेसोबतच मोठ्या प्रमाणावर सोनं चांदीचे दागिने आणि काही प्रमाणात शस्त्रही जप्त करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळते आहे। दरम्यान या प्रकरणामध्ये राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसची एंट्री झालेली आहे। जिवंत काडतुसं आणि घातक शस्त्रसाठा सापडल्यामुळे सुरक्षा यंत्रणा देखील हादरलेली आहे। एवढा मोठा शस्त्रसाठा या बंगल्यामध्ये कसा आला, याचे देशविरोधी काही कनेक्शन आहे का, मोठ्या गुन्हेगारी कट कारस्थानाशी काही कनेक्शन आहे का, या दृष्टीनं एटीएसनं तपास सुरू केल्याची सूत्रांची माहिती आहे।